गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. बसा. थँक्यू मॅम. कुठून आलेला आहात तुम्ही? चंद्रपूर. चंद्रपूर. कुठलं ठिकाण नक्की चंद्रपूर म्हटलं? चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुका. किती लोकसंख्या आहे त्याची? 1,38,507. तुम्हाला PSI काय व्हायचंय? मॅम एक तर मी शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या या पदासाठी परफेक्ट आहे असं मला वाटतं. आणि पहिल्यापासूनच पोलीस प्रशासनाची आवड होती आणि माझी बहीण स्वतः PSI असल्यामुळे मला या खात्यात काम करायला आवडेल. बरं, तुमच्या बहीण PSI आहे. सध्या कुठं कार्यरत आहेत त्या? चंद्रपूरलाच आहे. होम डिस्ट्रिक्ट मिळाला त्यांना? आता ट्रान्सफर झाले नागपूरला. बरं, तुम्हाला PSI झाल्यानंतर कुठे काम करायला आवडेल? महाराष्ट्रातल्या कुठल्या भागात? कुठे पण मॅम. परिक्षेत्र आणि आयुक्तालयामध्ये काय काय फरक आहेत? आयुक्तालय हे शहरी भागासाठी असतं आणि परिक्षेत्र हे जिल्ह्यांचे ग्रामीण वगैरे. असे परिक्षेत्र किती आहेत एकूण आपल्याकडे? आपले परिक्षेत्र 8 परिक्षेत्र आहे. 8. त्यात चंद्रपूरमध्ये कुठलं येतं? नागपूर परिक्षेत्र. तुमच्या हॉबीज आहेत का रे? सर अशी स्पेसिफिक काही हॉबी नाही. काय करतो म्हणजे कामा वेळेमध्ये? सर मी गृहिणी आहे. ओके. आणि दिवसभर काम असतं सर आणि खाली वेळेमध्ये अभ्यास वगैरे याच्यामध्येच पूर्ण दिवस निघतो सर. हॉबीसाठी स्पेसिफिक. मग जॉब मिळाल्याच्या नंतर तुम्ही तुमचं पर्सनल आणि वर्क लाईफ कसं बॅलन्स ठेवू शकता? सर माझी बहीण स्वतः PSI असल्यामुळे तिने असं घरची जबाबदारी आणि पोलीस खात्याची म्हणजे जबाबदारी जी आहे व्यवस्थित सांभाळली आहे सर. तर असं मला पण वाटते की मी पण व्यवस्थित सांभाळू शकते. मला सांगा, चंद्रपूर या ठिकाणी कोणत्या प्रकारची गुन्हेगारी बघायला मिळते? सर तो जास्त आदिवासी भाग असल्यामुळे तिथे अशिक्षित लोकांचं प्रमाण जास्त आहे. त्याच्यामुळे बालविवाह लवकर होतात. आणि बरं, ठीक आहे. मला सांगा, तुमचं जे ग्रॅज्युएशन झालंय BCom मध्ये, राईट? येस सर. ह्या डिग्री मध्ये जे काही तुम्ही नॉलेज गेन केलं किंवा जे स्किल तुम्ही अक्वायर केल्या याचा फायदा कसा होईल बरं पोलीस डिपार्टमेंटला? सर डायरेक्ट तर काही फायदा होणार नाही. पण जसं सर आमचं कसं बॅलन्स शीट वगैरे ॲक्युरेट टॅली वगैरे करायचं, ॲक्युरेसी मध्ये वगैरे कुठे ना कुठं संबंध येईल असं मला वाटतं. ओके. सायबर गुन्हा म्हणजे काय असतो बरं? सायबर गुन्हा सर आजकाल टेक्नॉलॉजी खूप वाढलेल्या आहे. त्यामुळे जसं ऑनलाईन जे प्रकार होतात, मग आपले फिशिंग, बुलिंग हे जे करतात त्याच्यामध्ये. एम्बिस प्रणाली माहिती आहे तुम्हाला? हा सर. सांगा बरं काय असतं? सर त्याच्यामध्ये ते बायोमेट्रिक असतं. आपलं पूर्ण बोटाचे ठसे, डोळ्यांचे गुगल वगैरे ते सर्व केंद्रित केले जाते आणि पूर्ण साठा एकत्रित केला जातो. बरं, मला सांगा, जे काही सुसाईडचं प्रमाण युवकांमध्ये जे वाढत चाललेलं आहे याला गव्हर्नमेंट सध्या काय करते याच्यासाठी? तुम्ही जर पदावरती गेला तुम्ही काय करशाल? सर मला असं वाटते जसं आता एक्झामचं मी एक्झामच्या रिलेटेड सांगू शकते. जसं मुलांची एक्झाम क्लिअर झाली नाही तर मग ते आत्महत्या वगैरे करण्याचा काही प्रयत्न करतात. त्यांना मला असं वाटतं की योग्य ते सल्ला वगैरे मिळालेला नसेल त्यामुळे ते होतं. मला असं काही मी PSI या पदावर असेल तर मला असं काही आढळलं तर मी योग्य ते त्यांना समुपदेशन करेन, त्यांना सल्ला दिला. बरं, तुम्हाला फिजिकलला किती मार्क्स आले? 62. बरं, ठीक आहे. तुम्ही म्हणाल का आता काय कराल PSI झाल्यानंतर? एक काम सांगा स्पेसिफिक जे तुम्ही करा. मी महिलांसाठी मॅम ज्या महिला म्हणजे ज्यांच्यावर कौटुंबिक हिंसाचार वगैरे सर्व महिला येऊन पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट वगैरे करत नाही. तर मला असं आढळलं माझ्या हद्दीमध्ये की ह्या महिलांवर असं काही होत आहे तर मग मी योग्य ती त्यांना पहिले सल्ला वगैरे देणार की कायद्याचं सांगणार की असा असा कायदा आहे, तुम्ही इथे येऊन कंप्लेंट करू शकता. चालेल, येऊ शकता तुम्ही. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. हॅव अ नाईस डे.